सुभाष महाराजांना बोलवलं, साईराम महाराजच वर्णन करू लागलं. इकडे येऊ चाललं, असं असं करणं, ते गोळगाळ करणं, असा हात करणं, असं असं चालले आपले तांबागोळ. किती दिले पैसे त्याला? काय असं असं नीट किती 10-15,000 धंदाच आहे महाराज लोकायचा. ठीक आहे, तुकाराम महाराज आहेत काय गोळ्याचा असं काय सांगितलं कीर्तन, झाला का तुमचा उद्धार? हे बघा आता आमचा उद्धार होती. लगेच घोटता नाही तंबाखू ठेवून द्यायची. तंबाखू खाता खाता आमचा सत्यानाश करते. तंबाखू घोळता 2 तास आम्ही इथं घोळतो आणि ते एका मिनिटात घोळून टाकते आमचं सगळं तिथं. आम्ही सांगायला लागलो हे तोंड देवाने दिलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. हे माझे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. सगळ्या इंद्रियाचा अभंग, सगळ्या इंद्रियाचं वर्णन करणारा हा अभंग हे गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर म्हणतात. या पांडुरंगाचं मुखकमल या डोळ्याने पाहायचं, या पांडुरंगाचं वर्णन या तोंडाने करायचं, या मुखाने करायचं, या पांडुरंगाचं वर्णन या कानाने ऐकायचं, आणि या पांडुरंगाच्या चरणावरती पडलेलं जे तुळशी पत्र आहे त्या तुळशी पत्रेला या नाकाजवळ घेऊन पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं आणि त्याच्या चरणाचा सुगंध या नाकाने घ्यायचा. सज्जन बनण्याची हे लक्षण आहे. आपण दुर्जनाकडे वाटचाल करतो, परंतु आता तरी सावध व्हा. येत्या 3 वर्षाआधी जो कोरोना येऊन गेला, जी महामारी येऊन गेली, तुका म्हणे पापे आणि येती रोगाची रूपे. एवढ्या भयंकर महासंकटामध्ये चांगले लोक गेले महाराज. जीवाभावाचे जीवलग चांगले लोक सुद्धा गेले, पण त्या चांगल्या लोकांबरोबर दुर्जन लोक जायला पाहिजे होते पण गेले नाही. त्या आता काय पुढचा डबल 4थी लाट आणायचा विचार आहे का काय कळे ना मला. त्या लाटच महाराज चांगले चांगले माणसं गेले पण दुर्जन शिल्लक राहिले. माझा सांगण्याचा उद्देश राहिलेले जे दुर्जन आहेत, मी त्यांना दुर्जन म्हणत नाही, पण त्यांच्या कुकर्मावरून त्यांनी सिद्ध करावं की आपण वाईट काम करतोय. आपण कुणाच्या तरी सोयरिकी मोडतोय, कुणाच्या तरी जनावरा पुढचा चारा कापून आणतोय, कुणाच्या तरी मायलेकीला नाव ठेवतोय, कुणा तरी मुलाला नाव ठेवतोय. आपल्या गावामध्ये 4थ्या वर्गापासून तर एखाद्या IPS IAS झालेली मुलगी असेल, तिचं जर कौतुक आपल्याला करता येत असेल ना महाराज, तर आपण सज्जन आहे. नवोदयमध्ये जर ती पास झाली असेल, दुश्मनाची मुलगी असू द्या, येताना आमचा विषय झाला गाडीमध्ये, एखाद्या वैऱ्याची मुलगी असू द्या, वैऱ्याची, तिच्या मुलीला जर एखादा चांगला सर्व्हिसवाला मुलगा बघायला आला असेल, योगायोगाने तुम्हाला रस्त्याने जात असताना त्या पाहुण्यांनी विचारावं, अमुक कुठे पाटलांच्या घरी आम्ही मुलगी बघायला आलो होतो, का मुलगी कशी? तुमचं त्याचं 36 पिढ्यांचं वैरत्व असू द्या महाराज, त्या मुलीच्या बापाचं आणि तुमचं 36 पिढ्याचं वैरत्व असू द्या, पण तोंडातून वाईट शब्द जाऊ दे नका. त्याला सरळ सांगा की माझं आणि त्या मुलीच्या बापाचं जमत नाही गड्या, पण लेकरू सोन्याहून पिवून चांदीहून ढवळं असल्यासारखे डोळे लावून कर, पण मी आवला तसं सांगत नाही. तुम्ही 10वी आहेत म्हणते, 9 जण पाहून गेले, ते क्लास 1 अधिकारी होते, पाहून गेले, पसंत आलं, काय झालं का अनुभव आपल्याला काही सांगता येत नाही, तुम्हाला करा वाटलं तर करा. कशाला मेक मारायला लागला मध्ये? स्पष्ट सांगायचं, महाराज माझं त्यांचं वैरत्व आहे, तुम्हाला पटलं तर करा, अन्यथा करू नका. मुलगी साक्षात लक्ष्मीच आहे, पाप लागणार नाही. खरा परमार्थ तोच आहे, खरा परमार्थ तोच आहे. आणि जीवनामध्ये येऊन जर हे सत्कार्य केलं नाही बा, भजन पूजन करायची जास्त गरज नाही. वाचा बोलू वेद नीती आणि करू संती केले. ते साधू संतांनी काय केलं? तुमच्या आमच्यामध्येच राहिले, तुमच्या आमच्या सारखेच दिसत होते. सावतोबांनी काय केलं? सावतोबा कधी पंढरीला गेले नाही. स्वतःचा मळा, स्वतःचं घर आणि स्वतःचीच आई, स्वतःचेच बाबा आणि स्वतःच मुलं बाळ आणि संसार. सावतोबांनी काय पंढरी पाहिली नाही, कधी कुणाचं वाईट केलं नाही. सकल संतांच्या गाथ्यामध्ये कधी प्रमाण बघून घ्या, सर्व संतांनी हेच केलं. सज्जनाची महती गात असताना या विषयावर आपण बोलत होतो. कधीही वाईट कुणाचं चिरू नका.